नमस्कार. DS4 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेचे कर्मचारी धीरज परदेशी यांच्या खून प्रकरणाचे तीव्र उमटले असून आज येवला शहरात संतापाची लाट पाहायला मिळाली. अहिल्यानगर येथील धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी येवला शहरात सकल हिंदू समाज आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जोरदार निदर्शन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी परदेशी यांच्या हत्येचा तीव्र निषेध करत दोषींना तत्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली व शहरातील प्रमुख मार्गावरून आक्रोश व्यक्त करत या संदर्भातील निवेदन येवला तहसीलदार आबा महाजन यांना देण्यात आले. तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले. या निदर्शनाच्या वेळी न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी येवल्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पोलीस प्रशासन या प्रकरणी पुढे काय कठोर पावले उचलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. DS4 न्यूज येवल्यासाठी दीपक सोनवणे, येवला. अहिल्यानगर येथील महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी असलेले धीरज परदेशी हे ज्या ठिकाणी दफनविधी केले जातात त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी गेले असता त्यांना 10 ते 15 धर्मांधवाद्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा जीव गेलेला आहे. त्यामुळे आम्ही येवला राष्ट्रीय राजपूत करणी सेना व सकल हिंदू समाजातर्फे माननीय प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे की जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी व तसेच ज्यांचा मृत्यू झालेला आहे धीरज परदेशी यांच्या परिवाराला 50 लाखाची मदत व त्यांच्या घरातील एका व्यक्तीला नोकरीला लावण्याची मागणी आम्ही यावेळेस केलेली आहे. अहिल्यानगर येथील मुकुंदनगर भागात महानगरपालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याची काही जिहादी मानसिकतेच्या व्यक्तींनी मारहाण करून हत्या केली. त्याच्या निषेधार्थ अत्यंत संतापजनक अशी घटना अहिल्यानगर येथे घडली. त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सकल हिंदू समाज, भारतीय जनता पार्टी, सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने प्रांत साहेबांना, तहसीलदार साहेबांना, पोलीस स्टेशन, येवला शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव या ठिकाणी हजर झाले होते, उपस्थित राहिले. या निवेदनाद्वारे आमची प्रशासनाकडे अशी मागणी आहे की ज्या जिहादी मानसिकतेच्या लोकांनी ही जी घटना त्यांनी हे कृत्य केले, दुष्कृत्य केले, त्यांना कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच त्यांच्या परिवारातील त्या भगिनी, त्यांच्या पत्नी, त्यांना महानगरपालिकेत कर्मचारी म्हणून सामावून घेतलं पाहिजे. तसेच त्यांच्या परिवाराला 1 कोटीपर्यंत आर्थिक मदत केली पाहिजे जेणेकरून त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं जाईल. अशी मागणी आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यासाठी आज या ठिकाणी निवेदनाद्वारे आम्ही या ठिकाणी प्रशासनाला केलेली आहे. याची दखल घेऊन सरकारने, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याची दखल घेतलेलीच आहे आणि लवकरात लवकर याच्यावर निकाल लागून त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो. मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या.